या तालुक्याला इतिहास आहे। हुतात्मा बाबू गेनोंनी सुद्धा आपलं देहाचं बलिदान दिलं। त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला सुद्धा बलिदान देण्याची आता वेळ आलेली आहे। पुढची भावी पिढी जर वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त हो की या जगाचा आनंद घेण्याऐवजी लवकरच आपल्यातनं जाणार असत, त्याच्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो। खरं तर एक शासकीय अधिकारी कसा असावा याचं उदाहरण म्हणजे मुंडे साहेब आहे। मुंडे साहेबांनी तो कायदा किंवा ते अधिकार जे शासनाने आपल्याला प्राप्त करून दिले त्याचा खऱ्या अर्थानं एक चुणूक दाखवलेली आहे। अजून तर बरंचसं काही वाणी साहेब पुढे येणार आहे। तुम्ही म्हणताय स्वर्गीय या तालुक्याचे माजी आमदार किसनरावजी बानकिल्ले साहेब म्हणायचे की भस्मासूर ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये जन्माला येतील, भविष्यामध्ये ते काळ्याच्या रूपात येणाऱ्या मानवाला सुद्धा खातील, अशा प्रकारचं वक्तव्य किसनरावजी बानकिल्ले साहेब करायचे। आणि त्याचा आज खरं तर त्या काळचा शब्द न शब्द आज ज्यांनी तो राजेभाऊ ऐकला असेल त्यावेळेस अण्णांचं वाक्य आज खरं ठरते असं आमच्यासारख्याला वाटतं। आज छोट्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असतील, परंतु पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, तुमचे प्रयत्न खरोखर साहजिक बरोबर आहे। काही गोष्टीला तुम्ही गेलात, कायदेशीर रुपये एखादी बातमी द्यायची असेल तर त्याचा FIR आपल्या हातामध्ये लागतो। हे तुमचं जरी वास्तव खरं असलं तरी पण तुम्ही पण एक आमच्यातलेच मानव आहात। तुमच्यातली कुठंतरी ती संवेदना जाग्या व्हावात आणि ह्या प्रश्नाला अधिक प्रकारची वाट आपण सर्वजण मिळून एकत्रित रूपी याची कुठंतरी पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वेळ प्रसंगी माने साहेब ह्या प्रश्नामध्ये आमचा निलेश वळसे पाटील, तुकारामजी मुंडे साहेब यांची भेट घेऊन आली, त्यांचा सत्कार करून आला। त्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे, तुम्ही आंदोलन उभं करा, मी तुमच्या तालुक्यात येऊन तुमचं स्वागत करेन, असं म्हणणारा सुद्धा कार्यकर्त्याला दाद देणारा अधिकारी हा भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्या ग्रामीण भागामध्ये खूप काही चर्चा झाल्या। खूप काही जुन्नरचे आरोपी आहेत, काही आंबेगावचे आरोपी आहेत, 6 जिल्ह्यातले आरोपी आहेत। परंतु माझं म्हणणं असं आहे चेअरमन साहेब, आपण खरं तर पाहतो एखादी डेअरी ग्रामीण भागामध्ये काम करत असताना त्याचे छोटे छोटे कार्यकर्ते उभे करतात आणि त्यांना हा भेसळीचा माल तयार करायला लावतात। मुख्य डेअरी राहिली बाजूला, भस्मासूर राहिला बाजूला आणि सामान्य कार्यकर्त्यावर ही कारवाई झाली। भस्मासूर कोण आहे याच्या शोधामध्ये जाण्यासाठी वेळ प्रसंगी आपल्याला हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये